दिसायला अप्रतिम आणि चवीला भन्नाट असं होममेड टोमॅटो केचप, ज्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत आणि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेला आहे। तर चला सुरू करूया। तर होममेड केचप बनवण्यासाठी मी इथे 2 किलो ताजे टमाटर घेतलेले आहेत, जे की पूर्णपणे पिकलेले आहेत आणि लालसर आहेत, पूर्णपणे ताजे असावेत। तर याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुसून घेतलेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे याला कापून घ्यायचं आहे। फक्त 4 भाग करायचे आहेत आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपण याला टाकून घेऊया। सर्व टमाटे मी कापून घेतलेले आहेत। त्यामध्ये नंतर काळी मिरी टाकायची आहे अर्धा चम्मच, अर्धा चमचा लवंग टाकायची आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे। मी कलर येण्यासाठी यामध्ये बीट टाकलेला आहे अर्धा कापून, त्यामध्ये 2 कांदे टाकलेले आहेत लांब चिरून, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे। तर मी इथे 1.5 कप साखर वापरलेली आहे आणि यामध्ये थोडीशी हळद कलर बॅलन्स होण्यासाठी आणि लाल तिखट टाकलेलं आहे 3 चमचे आणि यामध्ये 2 मोठे चमचे विनेगर टाकलेला आहे। आता याला पाणी न घालता याला शिट्टी काढून घेऊया आपण 1 ते 2। बघा याला किती पाणी सुटलेलं आहे। आपण यामध्ये 1 थेंबही पाणी नव्हतं टाकलं। तर आपण याला आता गाळून घेऊया, जेणेकरून हे लवकर थंड होणार। तर गरमच मी यामध्ये चाळणीमध्ये टाकून घेतलेला आहे, त्याच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे, पाणी आणि चोथा याचा वेगळा केलेला आहे। तर बाकीचं पाणी निथरायला एक भांडं परत ठेवलेलं आहे, त्यामध्ये असा चमचा टाकून ठेवते, कारण हवा पूर्णपणे आत जाणार आणि लगेच हे थंड होणार। तर याला थोडा टाईम लागतो, अर्धा ते 1 तास लागू शकतो। तर बघा इथे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे, तरी पाणी थोडं गरम आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चोथा आपण पूर्णपणे टाकून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्याला थोडंसं फिरवून घेऊया। आता त्याच चाळणीमध्ये ही पेस्ट टाकून घेऊया। बघा अशा प्रकारे याला कलर आलेला आहे, खूप छान दिसतंय आतापासून। आणि याला पूर्णपणे गाळून घेऊया। तर याच्या पूर्ण बिया वेगळ्या होतात, मिक्सरच्या भांड्यामध्ये बिया वाटल्या जात नाहीत, त्या अख्ख्या राहतात। तर म्हणूनच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, सगळा चोथा याचा निघून जातो, तर टरफलं, टमाटरची टरफलं आणि बिया आणि सोबतच मसाल्यांचं जे जाडसर राहिलेलं असेल ते सुद्धा। तर बघा अशा प्रकारे हे वेगळं झालेलं आहे, दिसायला अप्रतिम दिसत आहे। आता आपण यामध्ये हे पाणी टाकून घेऊया, कारण सगळी चव याच्यामध्येच आहे। हे पाणी आपण शिजवून घेऊया आणि याला आटवून घेऊया पूर्ण पाण्याला। जर हे पाणी फेकून दिलं तर याची चव पूर्णपणे वेगळी होणार। तर इथे मोठ्या आचेवर ठेवलेलं आहे मी हे भांडं आणि याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे, जेणेकरून याची वाफ निघत राहणार आणि गॅस मोठा ठेवायचा आहे लवकर होण्यासाठी। तर मला इथे अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे। या प्रकारे ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। बघा अशा प्रकारे, म्हणजेच गार झाल्यावर अजून घट्ट होणार। तर बघा अशा प्रकारे आहे ही। तर मी रात्रभर याला या भांड्यामध्ये ठेवलं होतं झाकून, पूर्णपणे गार होण्यासाठी। आता आपण याला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया। तर बघा काचेच्या भरणीमध्ये मी इथे भरून घेतलेलं आहे। आता याचं झाकण टाईट लावून आपण फ्रीजमध्ये हे 6 ते 7 महिने किंवा 8 महिनेसुद्धा याला टिकवू शकतो। चवीला भन्नाट लागतं, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। आणि घरच्या घरी बनवलेलं असल्यामुळे यामध्ये सगळी सामग्री व्यवस्थित आहे, कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।